विधानसभा निवडणुकीत यावेळी नक्कीच परिवर्तन होईल। पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, अंबादास दानवेंचा विश्वास। अब की बार 400 पार म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी अब की बार तडीपार केलं। ठाकरेंवरील याच रागापोटी मोदी सरकार महाराष्ट्राला पैसे देत नाहीत, भास्कर जाधवांचा आरोप। अंत्यसंस्कारात लाकडांचा वापर टाळा, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंची टीका। इतर धर्मियांना सल्ले देण्याचं राज ठाकरेंना आवाहन। क्रॉस वोटिंगचा प्रश्न विचारताच काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी काढला पळ। नांदेडमध्ये नियोजन समितीच्या बैठकीनंतर आमदारांची धावाधाव। मंत्र्यांसमोरच लोकप्रतिनिधींचे ड्रायव्हर भिडले। धैर्यशील मानेंचे आणि राहुल आवाडेंचे ड्रायव्हरांची एकमेकांना पट्ट्यानं मारहाण। कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गृहमंत्री ठोकून काढायची भाषा करतात। हे गृहमंत्री राज्याला लांछनास्पद, भास्कर जाधवांनी डागलं टीकास्त्र। नक्षलवादी महिलेचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण। 2022 ते 2024 या काळात आतापर्यंत एकूण 23 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। बंगळुरूमध्ये पीजीमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या, गळा चिरतानाची घटना कॅमेऱ्यात कैद, आरोपी अटकेत। सावंतवाडीतल्या जंगलामध्ये लोखंडी साखळीनं बांधलेल्या स्थितीत परदेशी महिला आढळली। शेतकऱ्यांमुळे घटना उघडकीस, पोलिसांना कळवताच घटनास्थळी पोलीस दाखल, परदेशी महिलेची सुटका। मुंबईतील लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणानं गमावले हातपाय। शिवडी स्थानकात करत होता स्टंट।